माले बिग बॉस मध्ये जावानी भलती हाऊस, माले बिग बॉस मध्ये जावानी भलती हाऊस. तुम्हाला सांगतो तिथली एक एक मजान मौज, तुम्हाला सांगतो तटली एक एक मजान मौज. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते. आणि बिग बॉस मराठी मधून सचिन कुमावत हे सदस्य घराबाहेर आलेत आणि आता माझ्यासोबत आहेत. सचिन दादा, कसे आहात? मजेत मजेत. म्हणजे प्रेक्षकांना वाटत होतं की सचिन दादा अजूनही आम्हाला घरात सचिन दादाला बघायचंय, पण सचिन दादाला आम्ही इथे बघतोय. काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल? मीच स्वतः शॉकिंग आहे त्या गोष्टीला धरून. कुठेतरी निर्णय चुकलाय असं मला वाटतं, की मी शेवटपर्यंत जाणवतो हे प्रेक्षकांचं मत होतं. हम्म, मी बाहेर आल्यावर समजलं की प्रेक्षकांची माझ्याकडून जी अपेक्षा होती, माझ्यासाठी जी अपेक्षा ठेवली होती, की सचिन कुमार शेवटपर्यंत हम्म, ट्रॉफी पर्यंत जाणार आहे. जर त्यांना वाटत होतं, म्हणजे त्यांना जे दिसत होतं त्याच्यावरूनच त्यांना वाटलं ना, हम्म. माझ्या तिथल्या खेळण्याने, तिथल्या काही सगळ्या गोष्टींनी, त्याच्यामुळेच त्यांना ते वाटत होतं की मी शेवटपर्यंत गेलो पाहिजे. मग कशासाठी मला तेच मीच शॉकिंग आहे काय, अच्छा. कारण मला तर खूप प्रेम दिलं हो, प्रेक्षकांनी, हो. खूप प्रचंड. खूप म्हणजे खूप. मी त्या कमेंट्स वाचतो ना, मला रडू येतं अक्षरशः, माझ्या डोळ्यात पाणी येतं की अरे, किती प्रेक्षकांचं प्रेम माझ्यावर. हम्म. खूप थँक्यू, मनापासून आभार. पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण खानदेश, मनापासून खूप आभार. बरं, तुमचं घरच्यांशी काही बोलणं वगैरे झालंय का? काही येतं कॉन्टॅक्ट? तिथून निघालो आणि दुसरा म्हणजे एका जणाचा फोन घेऊन लगेच फोन लावला, कारण 45 दिवस ना फोन, ना कॉन्टॅक्ट, ना बोलणं, ना काही. म्हणजे माझी तर परिस्थिती अशी झाली होती की मी त्या सगळ्या घरात राहून काही काही चेहरे पण विसरून गेलो होतो असे, की अरे हा दिसतो कसा आता असं म्हणून. पण बोललो खूप. इतक्या दिवसानंतर बायकोशी बोललो, माझा मित्र कृष्णाशी बोललो. खूप भारी वाटलं, कारण आवाज ऐकण्यासाठी तरसून गेलो होतो मी त्या गोष्टीत. तुम्ही बिग बॉसच्या घरात रडला सुद्धा होतात या गोष्टीवरून. तेव्हा कन्फेशन रूम मध्ये तुम्हाला बोलवलं होतं. हा. पण एक पॉइंटला कुठेतरी असं वाटलेलं का तुम्हाला तेव्हा, की नाही होते माझ्याच्याने हे सगळं? कारण वेगवेगळ्या स्वभावाची लोक घरात असतात, त्यांचं वागणं वेगळं असतं आणि त्यात तुम्ही खूप शांत आणि संयमी भूमिकेमध्ये आम्हाला नेहमी पाहायला मिळेल. सो त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, मी ज्यावेळेस मी कन्फेशन रूम मध्ये गेलो ना, त्यावेळेस मी बेकार इमोशन्स, म्हणजे इतकं हे वाटत होतं मला, आणि थोडस मी ते बोललो पण, की मी गोंधळलोय थोडं, की मी मी माझं माझं ऑब्झर्वेशन पण करत होतो, की मला आता कसा गेम प्लॅन करायचा, मला पुढे कसं जायचं, कारण मी खेळण्यासाठी आलोय. हम्म, त्याच्यामध्ये जर मला काहीतरी कन्फ्युजन आहे, तर मला शेवटचा पर्याय कन्फ्युजन रूम हम्म, मधलाच होतो, की बाबा मला काहीतरी गोंधळलोय मी, तर मला. आणि तिथून मग जे 1 महिना मी चाललो पुढे, मी खूप म्हणजे स्ट्रॉंगली मी चाललो, हम्म, स्ट्रॉंगली मी राहिलो. हम्म, आणि त्या पद्धतीनंच मी गेलो, कारण काय होतं ना, मी आतापर्यंत घराच्या लोकांशी, म्हणजे घरापासून मी कधी लांब नाही राहिलो, हम्म, 2-4-5 दिवसाशिवाय मी लांब नाही राहिलो. मग त्याच्यामुळे मला ते सुरुवातीचे दिवस थोडेसे हार्ड जायचे. हम्म, पण असं नाही की ते आठवणीमुळे माझं कुठे इकडे दुर्लक्ष होत हम्म, होतं, असं नव्हतं. पण मग शेवटी असं गोंधळ गोंधळ त्याच्यात, सुरुवातीचे ते काही दिवस, कोण कशा स्वभावाचा, कोण कशा स्वभावाचा, हे हम्म. लोक कसे, हळूहळू काही हो. गोष्टी दिसून येत होत्या. मग ते थोडस हे वाटत होतं. पण त्याच्यानंतर मी खूप रिचार्ज होऊन चांगल्या पद्धतीने, ऑलरेडी रिचार्ज होतोच, पण हम्म, थोडासा गोंधळ होता. हम्म. सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्ही नॉमिनेट नव्हतात, पण हम्म. नंतर एक 2-3 वीक नंतर तुम्ही नॉमिनेट झाला असाल. पण तेव्हा कुठेतरी मनात भीती होती का, की आता काय होणार आहे माझं? की त्याच कॉन्फिडन्सने तुम्ही तिथे उभा होता? मी नॉमिनेशनचं अजिबात टेन्शन नव्हतं घेत. मला 2-2, 3-3 लोक नॉमिनेशन करायचे, पण मी टेन्शन नव्हतं घेत, कारण मला माहितीये हे नॉमिनेशन प्रक्रिया, ज्या निकषावर ते नॉमिनेशन करत होते, ते निकषच त्यांचे चुकीचे ठरवत होते. हम्म, त्या निकषाला धरून काहीतरी ओढून ताणून मुद्दे आणायचे, त्या गोष्टीला लावायचे, आणि त्याचं प्रत्युत्तर मी बिनधास्त दिलं त्या ठिकाणी. हम्म, मी कधी त्या नॉमिनेशनचं टेन्शन नाही घेतलं, की मी अरे बाबा आता मी नॉमिनेशन मध्ये आहे, मग मी बाहेर जाईन. मी कधी टेन्शन नाही घेतलं, अजिबात नाही. मी ते फेस केलं त्या गोष्टींना. हम्म. पण कॅप्टन्सीचे उमेदवार जेव्हा तुम्ही झालात, तेव्हा तुमच्या अपोजिशनला सागरदादा होते. हम्म. तेव्हा सगळ्यांचं असं मत त्यांच्याकडे फिरलं आणि तेव्हा तुम्ही कुठेतरी एकटे पडलात. पण तेव्हा बाहेर असं वाटत होतं, की कॅप्टन सचिन दादाच झाला पाहिजे. पण ते तिथे गेम फिरला आणि उलट झाला आणि कॅप्टन सागरदादा झाला. सो या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय बोलायचंय? कारण बाहेर जे दिसतं ना, ते फार वेगळं असतं. बरोबर बरोबर. अ,
माझ्या साईडनी करण, प्राजक्ता हो, वगैरे हे सगळे बरोबर. लोक होते आणि तिकडून जे होते, हम्म. आता त्या टास्कची रचनाच अशी होती की मला 3 लोक चॉईस करायचे होते. हम्म. मग 3 लोक मी कोणतेही करू शकतो. मला हे वाटत होतं की हे लोक सागरदादाकडून खेळणार आहे, मला माहिती आहे. मी त्यांना चॉईस केलं होतं पहिले. हम्म. फक्त रोशनचा मला एक तो हो. आपला एक जवळचा म्हणून मला तो होताच, पण हे बाकीचे जे काही होते ते 4-5 लोक की इम्युनिटी होईल, कारण त्याच्यात थोडा वेगळा विषय होता. ओमकार नॉमिनेशनच्या याच्यात खूप, कारण मागच्या वेळेस तो बॉटम मध्ये होता त्याच्या, आणि त्याला असं वाटत होतं की बाबा जर सचिन कुमार पण जर नॉमिनेशन मध्ये आहे तर मग जर तो कॅप्टन बनला तर त्याची इम्युनिटी वाढेल, म्हणजे जायचे चान्सेस माझे जास्त होऊन जाईल व त्याचे ओमकार, म्हणून त्या काही गोष्टी होत्या त्यांच्या डोक्यात आणि त्या हिशोबाने ते सगळे एकवटले होते. पण मी तरी त्या परिस्थितीमध्ये जबरदस्त टक्कर पण दिली आणि महाराष्ट्राचं एंटरटेन इतकं भारी केलं मी ते हार वगैरे विकण्याच्या वेळेस. पण माझी स्ट्रॅटेजी थोडीशी कमी अशी पडली होती की जो हार घेणारा होता तो हार घेणारा माझ्याकडे म्हणजे नाही का आपण ज्याला एक खंबीर म्हणतो तसा करण होता, आणि प्राजक्ताकडून पळल्या जाणार नव्हतं, तन्वीकडून मी पळल्या जात नाही. मला वाटलं शेवटच्या राऊंड मध्ये तन्वी येऊन जाईल, पण रुचितानी तो घेतला, त्याच्यामुळे ते कुठेतरी बाजूला झालं आणि त्या लोकांचे समजा जे मला बाजूला करण्याचा जो प्लॅन होता तो त्यांचा सक्सेस झाला. पण तुम्हाला हे माहिती होतं की सागरदादाच्याच बाजूने बऱ्यापैकी सगळे आहेत. हो, तेव्हा तुम्ही अपोजिशन नाही घेतलं त्यांच्या साईडने की का तुम्ही असा गेम करताय? नाही ते खेळले माझ्याकडून, हम्म. मला त्यांनी तेव्हा हे नाही केलं, पण सगळ्यांचं त्यांचं सगळे म्हणजे किती लोक होते ते 7-8 लोक होते आणि आम्ही 4-5 लोक होते. मग त्या 7-8 लोकांचं ते म्हणणं होतं आम्हाला सागरदादा पाहिजे कॅप्टन. मी कशासाठी नको, तर मग मी नॉमिनेशन मध्ये म्हणून असं तो एक म्हणजे नाही का कुठे कुठे छोट्या छोट्या गोष्टींचा ते विचार करायचे. पण ठीक आहे, मला म्हटलं ठीक आहे किती तुम्ही बाजूला राहा काही राहा, पण शेवटी मी माझ्या पद्धतीनं त्या गेमला फेस केलं आणि एंटरटेन बी केलं आणि जिंकण्याचा पुरेपूर मी प्रयत्न केला, पण शेवटी यश नाही आलं त्या ठिकाणी. सुरुवातीला आम्ही तुमच्या चौघांची जी मैत्री होती, करण, आयुष, तुम्ही आणि प्राजक्ता, मला या मैत्रीबद्दल जाणून घ्यायचं आणि कधी सुरुवात झालेली त्या मैत्रीला? ही मैत्री करणची माझी दुसऱ्या दिवसापासूनच सुरू झाली. पहिल्याच दिवशी त्याचं माझं थोडंसं बोलणं झालं, दुसऱ्या दिवसापासून आम्ही सोबत राहिलो. 2-3 दिवसांनी प्राजक्ता पण जॉईन झाली, नंतर आयुष जॉईन झाला. आमचं ना एक नाही का एक शाळेतल्या पोरांसारखं आम्ही काही टाइम असा, पण त्याच्यापेक्षा 10 पट सिरियस आम्ही गेमला धरून, खेळाला धरून. नुसतं खेळाचाच विचार नाही करता येणार ना, आपल्याला काहीतरी तिथे एन्जॉयमेंट पण आपली पाहिजे. आपल्या महाराष्ट्राला पण अपेक्षा आहे की काहीतरी एंटरटेन, आणि केलं आम्ही. टास्कचे काही गोष्टी असतील, आता करणचाच विषय घ्या तुम्ही, आम्ही हार विकायला जात होतो किंवा तेव्हा करणचं माझं ते बॉन्डिंग, त्याला मी बाबा हा गरीब पोरगा आहे चाल तुला मी हार विकून देतो रुचिता जवळ, त्यावेळेची आमची बॉन्डिंग, हे सगळं खूप छान वाटत होतं. आणि त्याच्या पलीकडे घरात सुद्धा आमचं ते हसतं खेळतं वातावरण आम्ही ठेवलं. कोणी वातावरण बिघडत होतं, पण आम्ही ते वातावरण मेंटेन करत होतो की नाही आपल्याला असं पण आहे आणि गेम पण आहे. दोघं साईड आमच्या होत्या, मजबूत होत्या, एंटरटेन आणि गेम, आणि आमचा चौघांमध्ये इमोशन्स. पण ते कुठेतरी आता प्रेक्षक खूप मिस करणार आहेत, म्हणजे तुमची कॉमेडी, हा ना, तेच गेम, किंवा तुम्ही मला खंत वाटते या गोष्टीची. ग्रुप असा विस्कटला पूर्ण. आता फक्त प्राजक्ता तिच्याबद्दल काय सांगलं, कारण ती कुठेतरी एकटी आहे. आणि अजून एक ना, करण आणि आयुष गेल्यानंतर ना तुम्ही आणि प्राजक्ता ना टोळीमध्ये प्रत्येक वेळी आम्हाला दिसत आले. सो कुठेतरी ना टोळी ही नेगेटिव्ह ह्याच्या गोष्टीकडे जाते, पण तुम्ही दोघं तिकडे गेल्यानंतर ना प्रेक्षकांनाही कुठेतरी नको वाटत होतं की नाही ह्या दोघांनी तरी तिथे नाही जायला पाहिजे, इंडिव्हिज्युअल म्हणून खेळले पाहिजे. सो तुमचं असं काही ठरलेलं का की नाही मी टोळीतूनच कंटिन्यू करणार आहे, जर घरात असतो तर? अजिबात नाही. काय होतं ना, आता कधी कधी बाल्कनीमध्ये विशाल येऊन बसायचा, एखाद्या वेळेस रुचिता येऊन बसायची, मग आम्ही खाली गेल्यानंतर आम्ही पण तिथे बोलायचो, बसायचो. माझं पण तन्वी सोबत खूप चांगला बॉन्ड होता, खूप चांगला होता. मला म्हणजे माझं बॅक पेन मध्ये तिने पण मला काही गोष्टींचं हे केलं, बॉन्डिंग होता. प्रभू सोबत पण होता, इकडे आपले सागरदादा होते, तर ते ठीक आहे 2-4 दिवस ते वाटलं असेल, पण त्याचं असं काही विशेष मुद्दा नव्हता की बाबा टोळी आम्ही 2च जण आहे आणि म्हणून. फक्त एक टार्गेट होता की ज्या पद्धतीने टाटा गँगनी आमचं नॉमिनेशन केलं, जसं राकेश भाऊ, दीपालीताई आणि प्रभू आमच्या दोघांचं नॉमिनेशन केलं, तसंच आमचं एक ठरलेलं होतं की आपण पण त्यांना नॉमिनेट करू.
असं एक एवढा विषय होता. बाकी अटॅच होणं किंवा हा विषय नव्हता. आणि मी ते जर मी राहिलो असतो ना पुढे अजून, तर तुम्हाला दिसलं असतं मी शेवटपर्यंत काही गोष्टींची तडजोड नसती केली. बरोबर. येस. मला त्या मुवमेंट बद्दल जाणून घ्यायचंय. तेव्हा जेव्हा तुम्ही बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवलं, तेव्हा काय तुमच्या मनामध्ये भीती होती की एक्साइटमेंट होती की एवढ्या 17 लोकांसोबत आपल्याला राहायचंय? ते पाऊल तुमच्या घरातलं त्याच्याबद्दल मला मनातली तुमच्या धाकधूक की एक्साइटमेंट त्याच्याबद्दल मला एक्साइटमेंट अशी म्हणजे मी जसा घरात पाय ठेवला, पहिलं मी डोकं टेकलं घराला तिथे. आणि माझ्या मनात विचार आला की माझ्या ऐरणी मायबोलीच्या अजून प्रचार प्रसार करण्यासाठी मला हा जो स्टेज भेटलाय, हे जे बिग बॉसचं घर भेटलंय, ह्या ठिकाणाहून माझा गेम एक खानदेशातला मी एक कलाकार हम्म. स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी इथे आलोय. आणि त्या पद्धतीनं मी आता इथून पुढे चालेल की माझी खानदेशी संस्कृती मी जपून या ठिकाणी मला पुढे चालायचंय. आणि या घरातून मला खूप काही चांगलं घेऊन जायचंय आणि मला ट्रॉफी पर्यंत पोहोचायचंय. असं काहीसं ठरवलं होतं तुम्ही. एक छोटासा गेम आहे. हे काही पत्ते आहेत. यातलं तुम्ही एक चॉईस करा. मी प्रेक्षकांना दाखवते. ह्याच्यामध्ये आहेत तर तुम्ही समजून जा ह्याच्यामध्ये काय असू शकतंय. सो एक तुम्ही एक काढा. पाहू. हो पहा. एक्का. घरातला एक्का कोण आहे? मी होतो आतापर्यंत. वा. पत्ता दाखवा तू. एक्का. सचिन दादा स्वतःच सांगतात की ते एक्का आहेत. दुसरा काढा. 3 काढा एकदम. येस. प्रेक्षकांना पण दाखवा. राणी. हम्म. राणी तर राखीची आता समजा होत्या. दुर्री म्हणजे म्हणजे दूध. दूध. तो साईड बदलू शकतो. हा ना. अनुश्री. जोकर. जोकर. जोकर 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 जोकरपणा कोण करत होता घरामध्ये जास्त? नाही. आज कोणी डोळ्यासमोर नाही येते कोणी. अच्छा. हम्म. अं, असं. बादशाह. राजा. हम्म. आता राजा तिथला राजा पण मीच होतो सगळ्यांची माणुसकीने वागणारा मानाचं म्हणजे त्या घरातला. वा. चांगलंय. मी तुम्हाला काही सदस्यांची नावं घेते. मला त्यांचा गेम किंवा त्यांचं वागणं ते कसं आहे किंवा त्यांना तुम्हाला काय सांगायचंय त्याबद्दल सांगाल. रुचिता. थोडस हळू आणि कमी बोल. तिचा गेम प्लॅन बद्दल तुम्हाला काय सांगायचंय की ती कशी आहे म्हणजे? आणि तिची धडपड आहे गेम बद्दल पण मग ती भरकटते काही भांडणांमध्ये. विशाल. विशाल थोडस फक्त टोळीला जसं पहिल्यापासून तू पुढे घेऊन चाललाय तसा शेवटपर्यंत कर. मध्येच नको, कारण त्या दिवशी चुकली ओपन झाली रोशनच्या बाबतीत. हो. नको, मला वाईट वाटलंय त्या गोष्टीचं. रोशन दादा. रोशन दादा. रोशन अजून चांगला खेळ भावा. तुला मला मी खूप वरती पाहतोय या शो मध्ये. चांगला खेळ. सागर दादा. सागर भाऊ तुम्ही घरातले मोठे आणि चांगले एंटरटेन पण तुम्ही माझ्यासोबत आपण होतो ते करतच होते, ते कंटिन्यू करा आणि गेम कडे पण लक्ष ठेवा. प्राजक्ता. प्राजक्ता खचून जाऊ नको. आम्ही आहे, फक्त एवढे की घरात नाही बाहेर आहे, पण धीर धरून पुढे धीटपणे चाल आणि अजून गेम स्ट्रॉंग कर. तन्वी. तन्वी तो टोन कमी कर, फक्त जो टोन होता ना तो तर कमी झालाच आहे तिचा आता एवढ्या काही दिवसांमध्ये. चांगली राहते पण थोडस अजून काहीतरी चांगलं कर. प्रभू. प्रभू. प्रभू तू म्हणजे तुला थोडं हेच सांगेल, कुठे कुठे इंडिव्हिज्युअल आपल्याला उभं राहावं लागणार आहे, त्याची पण तयारी ठेव.
थोडं तन्वी वगैरे ठीक आहे, तो चांगले रिलेशन आहे, पण इंडिव्हिज्युअलचा पण थोडा भविष्यात पुढे विचार करून काही गोष्टी अजून स्ट्रॉंग कर. येस. आता तुमच्या प्रचंड गाणी आल्यात आणि त्या हिट सुद्धा झाल्यात, इतक्याच प्रचंड ट्रेंडिंगवर होत्या. पण हा बऱ्याच आठवड्यांचा बिग बॉसचा जो प्रवास आहे त्याच्यावर काही तुमचं सॉन्ग येणार आहे का, की त्याच्यावर काही तयारी आहे का? हा, मी माझ्या बिग बॉसच्या प्रवासाचा मी एक विचार करतोय गाण्याचा. मी 2 लाईनी तशा हे पण केल्या होत्या, त्या बोलतो. माले बिग बॉस मध्ये जावानी भलती हाऊस, माले बिग बॉस मध्ये जावानी भलती हाऊस, तुम्हाला सांगतो तिथली एक एक मजा न मौज, तुम्हाला सांगतो तटली एक एक मजा न मौज. आता इथपर्यंत आहे, पण मस्त त्या ठिकाणची मज्जा मस्ती, अं, एका चेहऱ्यामागे किती चेहरे कसे राहतात, ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी मी मांडणार आहे मस्त तिथल्या सगळ्या एंटरटेन सगळंच. Yes. मला एका फक्त थोडक्यात सांगाल, की आधीचे सचिन ज्यांना कोणी ओळखत नव्हतं, देन कट टू आत्ताचे सचिन जे बिग बॉस मधून बाहेर आलेत. सो मधला जो तुमचा प्रवास तो थोडक्यात तुम्ही काय सांगाल? कारण प्रेक्षकांचं तुम्हाला प्रचंड प्रेम मिळालंय. गाण्यांच्या बाबतीत पण असू द्या आणि बिग बॉसच्या बाबतीत पण असू द्या. आणि माझ्या सुरुवातीच्या काळापासून तर आतापर्यंत समजा मला 20 वर्ष झाले, पण 20 वर्षातले सुरुवातीचे काळ म्हणजे तो जरा खडतडच होता, आणि नंतर जसं युट्यूबच्या माध्यमातून माझी सुरुवात झाली, जसे माझे गाणी घराघरामध्ये गेले आणि मायबाप प्रेक्षकांनी ते डोक्यावर अक्षरशः डोक्यावर घेतले, आणि त्यानंतर जो सचिन कुमार त्यांच्या समोर आला, जी सचिन कुमारची पर्सनॅलिटी असेल, त्याचा स्वभाव असेल, त्याच्या ज्या पण काही सवयी जे पण, मी सगळं माझं कनेक्शन आहे डायरेक्ट माझ्या प्रेक्षकांसोबत आहे ना, माझं एक वेगळं नातं आहे, आणि ते प्रत्येकाला ते जाणवतं. हम्म. कारण मला रस्त्यावर कुठेही कोणी भेटू द्या, मी थांबतो, प्रत्येकासाठी थांबतो मी. मला नाही, मी कोणाला टाळत नाही, कारण त्या लोकांमुळेच मी आज इथपर्यंत आहे, आणि हे हे मी जोडत गेलो, आणि इथपर्यंत मला आता म्हणजे मराठी बिग बॉस मधून जे प्रेम भेटलं, ज्या या शोच्या माध्यमातून मी जे लोकांपर्यंत गेलो, काही लोकांना काही लोक मला ओळखत नसेल, ते लोक पण ओळखायला लागले, आणि ते लोक सुद्धा माझ्यावर खूप सारं प्रेम करायला लागले. याचा मला खूप आनंद आहे. खूप छान. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? नक्कीच मी जाता जाता हे सांगेल की तुम्ही सगळ्यांनी मला गेल्या एवढ्या अर्ध्या सीझन पर्यंत खूप सारं प्रेम आशीर्वाद दिला. तुमचे मी कायमस्वरूपी ऋणात राहील. तुमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा ज्या होत्या माझ्याकडून, त्या शॉकिंग माझं एलिमेंट झाल्यानंतर झालं म्हणून त्याबद्दल पण कुठेतरी मीच दिलगिरी व्यक्त करतो की मला तिथे राहणंच होतं, पण काय माहिती. पण ठीक आहे, जिथपर्यंत तुम्ही मला प्रेम आशीर्वाद दिला ते खूप खूप अफलातून होतं, म्हणजे मला अपेक्षेच्या पलीकडे होतं. तुमच्या प्रेमाचा, तुमच्या आशीर्वादाचा मी खूप आदर करेल, इथून पुढेही करेल. हेच प्रेम आशीर्वाद माझ्यावर कायम ठेवा, आणि तुमचा भाऊ, तुमचा मुलगा, तुमचा मित्र म्हणून मला पुढेही असंच घेऊन चला. धन्यवाद. थँक्यू सचिन दादा. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलंय आणि तुम्हाला फ्युचरसाठी खूप खूप ऑल द बेस्ट आणि अशा छान छान गाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत. थँक्यू सो मच.